नाही, विजय सिंहावर तुम्ही टीका जेव्हा केली तेव्हा विजय सिंहांनी आता बंजारा समाजाचा मोर्चा असेल त्याला पाठिंबा दिलाच ना. याच धनगर समाजाला दिला होतं पाठिंबा देणं म्हणजे अरे तुम्ही आमदार आहे, सत्तेतले आमदार आहे. तुम्ही त्या अजितदादा पवारांच्या कानात सांगितलं पाहिजे दादा हे चुकीचं आहे. आपले जे बीड जिल्ह्यातले सगळे आमदार आहेत हा खूप मोठा क्राऊड आहे. मला सांगा आजपर्यंत या विजयसिंह पंडितांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची एवढी आंदोलनं झाली, कुठल्या आंदोलनात गेले मला एक फोटो फक्त मला दाखवायचा. काल जे गाड्या ऊत आला होता ना त्यांना, म्हणजे असं काय म्हणायचं त्याला, कंठ दाटून आला होता. आजपर्यंतच्या कुठल्या आंदोलनात कधी आणि किती वेळा गेले होते. हाऊसमध्ये एवढ्या वेळा हाऊस झालं, किती वेळा प्रश्न विचारला होता तेवढं मला त्यांनी सांगावं. लक्ष्मण हाके ओबीसीची वज्रमूठ बांधतोय, बंजाऱ्याला बाहेर काढायचं. अरे बंजाऱ्याच्या घरावरचे पत्रे निघालेले नाहीत. असं जवळजवळ गेवराई मतदारसंघामध्ये 40-45 बंजारा समाजाचे तांडे आहेत. 35 ते 36 हजार मतदान आहे बंजारा समाजाचं. एवढा तुमचा क्राऊड असताना तुम्ही बंजारा समाजाचं ज्यावेळी आंदोलन उभं राहतं त्यावेळी तुम्ही त्याला जाऊन पुतना मावशीचं प्रेम दाखवता. तुम्ही त्या तांड्यावरचे त्या ऊसतोड मजुरांचे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन सेंटरिंगपासून प्लास्टरपासून ते विटा वाहण्याचं वाळू वाहण्याचं काम करतात माता भगिनी. त्यावर कधी हा आता माझ्या तोंडात खूप शब्द येतात, हा गेवराईचा आमदार कधी बोलला का तुला पाठिंबा द्यायला तू आमदार झालेस का? हाऊसमध्ये बोल ना, जिथं बोलायची तुझी वेळ आहे तिथं बोल ना तू. बरं आत्ता वेळ नाही, हाऊस नाही, अजितदादांची भेट घे आणि सांग अजितदादांना समजावून की तुम्ही सत्तेत बसलेला आहात. आम्हाला लोकांना दिखाऊपणा करण्यापेक्षा तुम्ही पोझिशनला आहात ना. लक्ष्मण हाके आंदोलक आहे. पोझिशनला असलेल्या माणसांनी आंदोलकाच्या भूमिकेत यायचं काय कारण आहे? तुमची जी भूमिका तुम्ही घ्यायला पाहिजे त्या ना.